नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा फक्त काही एका व्यक्तीचा राजीनामा नाही. हा राजीनामा आहे भारतीय जनता पक्षाच्या माजाचा. हा राजीनामा आहे भारतीय जनता पक्षाच्या आत घुसलेल्या मस्तीचा, त्या अहंकाराचा, त्या गच्या बाधेचा. आपण हा राजीनामा जो मागत होतो हा फक्त धर्मेंद्र प्रधान या सर्वाला जबाबदार आहेत किंबहुना धर्मेंद्र प्रधानांनी तो घोटाळा केलेला आहे यासाठी नाही. लक्षात घ्या, आज धर्मेंद्र प्रधान असतील, उद्या कोणीही व्यक्ती असू शकतो ज्याच्या कारकिर्दीमध्ये घोटाळा होणार. कुठल्याही खात्यामध्ये बघ असो तो. आजवर कसं होत होतं, मंत्रीपद घेणं हे फार सोपं वाटायला लागलं होतं. आता मंत्रीपद घेतोय, चालून जाईल. म्हातारी मेल्याचं सुख दुःख नाही, तो काळ सोकावत जातो ही म्हण तुम्ही ऐकली असाल. एखाद्या मंत्रीपदाला आपण जर साजेसं कार्य केलं नाही, न्याय देणारं कार्य केलं नाही तर आपल्याला ते पद सोडावं लागू शकतं. ही भावना त्या मंत्र्यामध्ये पोहोचली पाहिजे. आपण फक्त मजेमध्ये तो ताफा घेऊन फिरण्यासाठी, ती मागे 10 माणसं पुढे 10 माणसं पळण्यासाठी, इकडून पोलिसांच्या गाड्या तिकडून पोलिसांच्या गाड्या, आणि ते मार फिरायचं मस्त पैकी, सरकारी पैशावर ऐश मारायची, तो लवाजमा, तो मान मरातब, हा फक्त तुमच्या फिरण्यासाठी नाही तर तुमच्या कामात सुद्धा दिसला पाहिजे. तुम्हाला काम नेमून दिलं गेलेलं आहे, तुम्हाला एखादी जबाबदारी नेमून दिलेली आहे आणि ती जबाबदारी जर तुम्ही पाळत नसाल, तिचं पालन होत नसेल तर तुम्हाला ते पद सोडणं सुद्धा गरजेचं आहे. आणि सोडला नाहीत तर तुमचा पाहुणचार करून ते पद सोडावं लागू शकतं. हे काल देशाला चांगलंच कळालं. केंद्रातल्या सत्तांच्या डोक्यामध्ये एक मस्ती गेली होती. तुम्हाला आठवतंय त्या राजनाथ सिंहाचं ते स्टेटमेंट, राजीनामा घेण्यासाठी हे यूपीएचं गव्हर्नमेंट नाही असं म्हणणारा हा मंत्री एकदा. नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है. राजनाथ सिंह जी और एक मिनट हम ऐड करते हैं. ज्या दिवशी या मंत्र्याच्या तोंडून हे वाक्य ऐकलं होतं, राजीनामा घेण्यासाठी हे काही यूपीएचं गव्हर्नमेंट नाही, हे एनडीएचं आहे. म्हणजे हा माज आहे, ही मस्ती आहे. 150 कोटी देश बांधवांना यांनी गृहीत धरलं होतं. काय करतील हे? कोण यांच्यासाठी उभं राहील? ज्या वेळेस प्रकरण, आता ह्याच्यासाठी माझ्या तोंडी एक चांगला शब्द येत होता, पण त्या शब्दाला मी थोडा आवर घालतो. मी अंगाशीच वापरतो, पण मला खरंच तो शब्द वापरायचा आहे तिथे. प्रकरण अंगाशी आलं, तुम्ही समजू शकता मला कुठला शब्द वापरायचा आहे. त्यावेळेस विचार करा, राजीनामा तर द्यावाच लागला, पण एवढं सगळं करत असताना नरेंद्र मोदींना 2 वेळा रात्रीच्या 12-12 वाजता व्हिडिओ टाकावे लागले. असे तोंडावर झूम करून असे व्हिडिओ टाकावे लागले. ही नामुष्की आहे. मित्रो वगैरे म्हणणारे नरेंद्र मोदी, त्यांना फ्रेंड्स म्हणावं लागलं. फ्रेंड्स, ही नामुष्की आहे. 2-2 वेळा व्हिडिओ. तो मला अजूनही तो दानवेंचा एक व्हिडिओ आठवतो. ते म्हणत होते ना, आत्ताच कोणतरी म्हणाल काल परवा, नाही झुकेंगे, वाकणार नाही, झुकणार नाही. हे वाकले बी आणि झुकले बी. दानवे काय म्हणाले ते, झुकणार नाही, वाकणार नाही, झुकले बी वाकले बी, आणि आता झोपाची बळी आली, आता काय झुकाचं वाकाचं राहिलं. हे वाकले बी आणि झुकले बी. या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी अगदी पाकिस्तानातून फंडिंग, त्याच्यावर सुद्धा जनरेशन झीने चांगले मेम्स बनवले होते. चीन मधून फंडिंग, पाकिस्तानचे स्वतःचे खायचे वांदे, तो तुम्हाला फंडिंग करणार आहे. अगदी पंजाबच्या शेतकऱ्यांचा ज्यावेळेस मोर्चा आला होता, त्या शेतकऱ्याला सुद्धा पाकिस्तानातून फंडिंग, खालिस्तानातून फंडिंग. मला नवल वाटतं, जेनझीनच्या आंदोलनाला तुम्ही अशा प्रकारे बदनाम करता. पाकिस्तानातून फंडिंग म्हणजे तुम्ही एखाद्या देशाला, म्हणजे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एखाद्या शत्रू देशाची जोडता. थोडी तरी लाज लज्जा शरम तरी शिल्लक असायला हवी. आपल्या देशाचे ते वरिष्ठ अधिकारी
विदेश खात्याचे वरिष्ठ अधिकारी स्वतः मीडिया समोर येऊन म्हटले अशा प्रकारची कुठलीही माहिती आमच्याकडे नाही. एकदा हा व्हिडिओ. तो आपने कहा, बात आपने उठाई कि फॉरेन फंडिंग वगैरह की बात जो आपने कही, जो प्रदर्शन चल रहा है, तो मैं ये कहना चाहूंगा कि मेरे पास इस मसले पर किसी प्रकार का कोई इन्फॉर्मेशन आपसे साझा करने के लिए नहीं है. अनेक जणांनी म्हटलं या आंदोलनाला बदनाम करू नका, शक्य तितकं या आंदोलनाला मानवतेच्या दृष्टिकोनातून पहा, प्रेम भावनेतून पहा. हे विद्यार्थी आहेत, हे हट्ट धरून बसलेले आहेत, त्यांच्या बाबतीत एखाद्या गोष्टीचा अन्याय झालेला आहे आणि ते हट्ट धरून बसलेले आहेत. त्यांच्या हट्टाकडे तुम्ही घरात जसे पालक विद्यार्थ्यांनी ऐकलं नाही, मुलांनी ऐकलं नाही की त्यांना एखादा धपाटा देतात, हे तसलं प्रकरण नाही. ही लहान लहान मुलं नाही आहेत, ही नीट सारख्या स्पर्धा परीक्षांसारख्या परीक्षांची तयारी करणारी मुलं आहेत. यांना कळतं बरं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, चांगलं वाईट यांना कळतं. या अशा विद्यार्थ्यांना तुम्ही धपाटे द्यायचा प्रयत्न केला, तिथे लाठ्याकाठ्या घालण्याचा प्रयत्न केलात आणि ह्यांची आंदोलन पाकिस्तानाशी जोडण्याचा प्रयत्न केलात. ह्या अशा प्रकारामुळे हे सरकार सगळ्यात जास्त बदनाम झालं. म्हणजे सुरुवातीला फक्त नीट पेपरची एक्झामची ती चौकशी करा म्हणणारं हे मुलांचं आंदोलन, तुम्ही जर वेळीच त्याची व्यवस्थित दखल घेतली असती तर तुम्हाला धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यापर्यंत सुद्धा जावं लागलं नसतं. तुम्हाला मी एक सांगतो उदाहरण, महाभारतातलं उदाहरण घ्या तुम्ही. दुर्योधनाला ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले पांडवांना युद्ध नकोय, साम्राज्य देत नशील तर 5 गावं दे, पांडव त्यात संतुष्ट राहतील. दुर्योधन अहंकाराच्या भावनेतून म्हणाला सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी त्यांना देणार नाही, 5 गावं दूरची गोष्ट. श्रीकृष्ण म्हणाले युद्ध अटळ आहे. आता पांडवांचा विजय झाला आणि कौरवांचा विनाश झाला. ज्यावेळेस ती अहम भावना, गर्वाची भावना आत घुसते ना, संपला विषय, तुमचा खेळ संपला. तुम्ही ज्या प्रकारे आज 36 खासदार फोडले पक्षांचे, म्हणजे तृणमूलचे 20, शिवसेनेचे 6, आम आदमीचे 7 राज्यसभेचे, तृणमूलचे 3 राज्यसभेचे 36 झाले. परत शरद पवारांचा पक्ष अजून अंगेत आहे, तिकडे समाजवादी पक्षात तुम्ही काय काय करू इच्छितायत, डीएमके आहे. हा माज जो तुमच्यामध्ये आहे की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, हा माज आता उतरल्याशिवाय राहणार नाही. आता इथून पुढे एखादं आंदोलन या पक्ष फोड्यांबद्दल ज्या दिवशी होईल त्यानंतर तुमची पक्ष फोडण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन देशभर उभं राहील आणि त्या आंदोलनातली मागणी असेल त्या कलम 10 मध्ये आत्ताच्या आत्ता ताबडतोब विशेष अधिवेशन घेऊन ते परिशिष्ट 10 पक्षांतरबंदी कायदा तोडून काढा. यासाठी ते आंदोलन होईल. तुम्ही काय कराल त्यावेळेस करावं लागेल. लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि जेव्हा लोक म्हणतात त्यावेळेस त्यात ते बदल करावे लागतील, कारण लोकांचं राज्य आहे, तुम्ही हुकुमशाह आहात. असो, जास्त काही याबद्दल मी बोलत नाही. हे आंदोलन यशस्वी झालं या सर्वांचं श्रेय फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना जातं, कुठल्याही राजकीय पक्षाला नाही, ना विरोधकांना, फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना. एकदा उद्धव साहेबांनी दिल्लीची हाक द्यावी. शिवसेनेची तारीख कशी लागत नाही ते आपणही पाहू. मग कोर्टाच्या 2 तारखांच्या मधल्या काळात आपण तिथेच बसून राहू जंतर मंतर. लाखो शिवसैनिक येतील, कामधाम सोडून येतील. शिवसेना हा भावनिक विषय आमच्यासाठी. द्यावी उद्धव साहेबांनी सुद्धा एखादी जंतर मंतरची हाक द्यावी, आम्ही तयारच आहोत. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम.